राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपयांचा विस्तारित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याविषयी महत्त्वपूर्ण आणि शेवटचा निर्णय झालेला आहे। यामध्ये महत्त्वपूर्ण अशा अपडेट सुद्धा आलेले आहेत। परंतु अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे राज्यामधील 36 जिल्ह्यांमध्ये डिसेंबर आणि जानेवारीचा एकाच दिवशी हप्ता विस्तारित होणार आहे। याची तारीख सुद्धा आलेली आहे। आज काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित होणार आहे। सोबतच उद्या रविवार आहे, डायरेक्ट सोमवारी हे पैसे विस्तारित करण्यात येणार आहे। परंतु आज जे जिल्हे आलेले आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। बघा, हिवाळी अधिवेशन झालेलं आहे। राज्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये थेट बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु उर्वरित जे 24 जिल्हे आहेत त्या 24 जिल्ह्यांविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही महिन्यांचे एकत्रित पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। म्हणजे जो मागचा आर्थिक संकल्प होता तर त्या आर्थिक संकल्पामध्ये जेवढा पण निधी शिल्लक होता तर तो निधी या 6व्या आणि 7व्या हप्त्याविषयी वाटप करण्यात येणार आहे, असा सुद्धा आदेश देण्यात आलेला आहे। सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वपूर्ण अशी अपडेट दिलेली आहे। बघा, 21 डिसेंबर, 22 डिसेंबर आणि 23 डिसेंबर या 3 दिवसांमध्ये राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांमध्ये 2100 रुपयांचा हप्ता विस्तारित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु 22 तारखेला काही भागांमध्ये पैसे येणार नाही। जे 21 तारखेला डीबीटी तयार झालेले आहेत त्याच डीबीटीचे 22 तारखेपर्यंत पैसे येणार आहेत। कारण 22 तारखेला रविवार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे पैसे आजच येणार आहेत। बघा, आज शनिवार आहे। आज शनिवारच्या दिवशी सर्व महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता विस्तारित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 1,46,00,000 महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता तर विस्तारित केला जाणार आहे। सोबतच मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। आता याच्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे। आता ज्यांना अर्ज करायचे असतील तर त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेचा जो दिवाळीला बोनस सांगितलेला होता तर तो 3000 रुपयांचा, तर हा बोनस ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे होते। ज्यांना आले नसतील तर त्यांच्या खात्यामध्ये आजच विस्तारित होणार आहे। सोबतच तुम्हाला महिला व बाल विकास विभागाकडून मोफत पिठाची गिरण या योजनेचा अर्ज सुद्धा लवकरच सुरू होणार आहे। त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये देणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पहा। अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाच्या अपडेट आलेले आहेत। परंतु तुमच्याकडून पात्रता सुद्धा घेतली जाणार आहे। सरकारने छाननी रद्द केलेली आहे, अटी शर्ती सुद्धा रद्द केलेल्या आहेत। परंतु तुमच्याकडून काही पात्रता सुद्धा घेतली जाणार आहे। अगदी सविस्तर बघून घेऊयात की कोणकोणती पात्रता यामध्ये सांगण्यात आलेली आहे। परंतु जी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे साम टीव्ही हा ऑफिशियल चॅनल आहे। सर्वांना माहिती आहे, टीव्हीवरती चॅनल आहे, यूट्यूबला सुद्धा चॅनल आहे। तर त्यांनी महत्त्वपूर्ण अशी ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे। आज 21 तारीख आहे, 21 डिसेंबर आहे। राज्यामधील तब्बल 2,46,00,000 महिलांसाठी महत्त्वपूर्ण असा हा बोनस सांगण्यात आलेला आहे। बघा, संक्रांती आधी मिळणार तुम्हाला 3000 रुपयांचा जो संक्रांती बोनस आहे तो सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण असे अपडेट आलेले आहेत, ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, प्रत्येक बहिणीकडे 5 पात्रता असणे आवश्यक आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित करा, असं सुद्धा आदेश देण्यात आलेला आहे। परंतु आज जे प्रमुख जिल्हे आहेत तर त्या बहिणींनी या गोष्टी सुद्धा लक्षात घ्यायच्या आहेत, तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहेत। तर बघा, पुणे जिल्ह्यामधील 10,000पेक्षा जास्त बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र करण्यात आलेल्या आहेत। आता या अपात्र का करण्यात आलेल्या आहेत तर यांच्याकडे इन्कम टॅक्स भरत असणाऱ्या महिला होत्या, 4 व्हीलर गाडी होती, त्यांची उत्पन्नाची मर्यादा सुद्धा जास्त होती, त्यामुळे 10,000पेक्षा जास्त महिला पुणे जिल्ह्यामधून अपात्र करण्यात आलेले आहेत। सोबतच सोलापूरमध्ये सुद्धा भरपूर बहिणींचे फॉर्म अपात्र करण्यात आलेले आहे। त्यामुळे योजनेमध्ये पात्रता काय निश्चित केलेली आहे ती सुद्धा आलेली आहे। त्याच्यामुळे आता जी नवीन पात्रता आलेली आहे, जर तुमच्याकडे असेल तरच तुमच्या खात्यामध्ये 6वा आणि 7वा हप्ता विस्तारित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। अन्यथा जर जुनी पात्रता असेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत। बघा, प्रत्येक बहिणीकडे 5 पात्रता असणे
आवश्यक आहे। राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5 पात्रता मागितलेल्या आहेत। जर पात्रता नसतील तर तुमचा फॉर्म अपात्र केला जाईल आणि पुढील 5 वर्षांसाठी तुम्हाला या योजनेमधून बाद केलं जाणार आहे। बघा, निवडणुकी अगोदर कोणतीच पात्रता दिली नव्हती, सरसकट सर्वांना लाभ दिलेला होता। सरकारला मतांची आवश्यकता असल्याचे सुद्धा सूत्रांकडून कळत आहे। त्याच्यामुळे राज्यामधील तब्बल 2,46,00,000 महिलांकडून या पात्रता लक्षात घेतल्या जाणार आहेत। परंतु आतापासून नवीन पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। तर या नवीन पात्रता काय काय घालण्यात आलेल्या आहेत ते सुद्धा अगदी महत्त्वपूर्ण आहे। बघा, सरकारने याच्यामध्ये भरपूर चेंजेस केलेले आहे। राज्यामधील तब्बल 2,46,00,000 महिलांना निवडणुकी अगोदर या पात्रता दिल्या असत्या तर एवढे फॉर्म अपात्र झालेले असते। त्याच्यामुळे आतापासून भरपूर बहिणींचे फॉर्म पात्र ठरणार आहेत, तर त्याच्यामधील काही बहिणींचे फॉर्म अपात्र सुद्धा होणार आहेत। आता या 5 पात्रता काय आहेत अगदी सविस्तर बघून घेऊयात। तर बघा, पहिली पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ लागता तर अगदी शेवटपर्यंत पाहत जावा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्याकडून सुद्धा चुकत नाहीत। बघा, पहिली पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदार बहीण कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असणारी असावी, तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहेत। परंतु याच्यासाठी प्रूफ म्हणून किंवा एक पुरावा म्हणून तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे किंवा तुमचे उत्पन्न सरासरी 2.5 लाखांपेक्षा कमी असावं। सरकारला काय झालेलं आहे, बाहेर UP असेल, बिहार असेल, या ठिकाणाहून सुद्धा पुणे जिल्हा किंवा मुंबईमध्ये सुद्धा भरपूर महिला आलेल्या होत्या, त्यांनी सुद्धा याचे फॉर्म भरलेले आहेत। परंतु त्यांना सुद्धा याचे 7,500 रुपये आले। काही महिलांना गॅस कनेक्शनचे सुद्धा 2,500 रुपये आलेले आहेत। परंतु ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित आहे। इतर काही भागांमधील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। जर तुम्ही 15 वर्ष पूर्ण झालेले असतील तरच तुम्हाला या योजनेमध्ये 5 वर्षांसाठी लाभ दिला जाणार आहे। सोबतच दुसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदार बहीण दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नसावी, तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। आता याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडून संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, तर अशा योजना अगोदरपासूनच राबवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये काही महिला लाभ घेत होत्या, परंतु त्यानंतर लाडकी बहीण आल्यामुळे त्यांनी सुद्धा त्या लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरलेले होते। लाडक्या बहिणीचे त्यांना पैसे सुद्धा आलेले होते, परंतु त्यांना दोन्हीपैकी कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे। सोबतच सरकारी कार्यालयामध्ये जर तुम्ही नोकरीला असेल किंवा तुम्ही पेन्शन घेता असाल किंवा तुमच्या घरामधील कोणतरी सदस्य सरकारी नोकरीला असेल किंवा पेन्शन घेत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ आतापासून दिला जाणार नाही, असे सुद्धा नवीन पात्रतेचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच तिसरी पात्रता सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदार बहीण आयकरदाता किंवा अर्जदार बहिणीच्या घरामधील कोणताही सदस्य आयकरदाता नसला पाहिजे, तरच तुम्हाला 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित केले जातील। बघा, इन्कम टॅक्स जर कोण भरत नसेल तरच पैसे येणार आहेत, अन्यथा इन्कम टॅक्स भरत असल्यास तुम्हाला हे पैसे येणार नाही। सोबतच चौथी नवीन पात्रता सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदार बहिणीच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसली पाहिजे, टॅक्सी ट्रॅक्टर असेल तर चालू शकणार आहे, परंतु इतर कारणांसाठी जर एखादी 4 व्हीलर गाडी घेतलेली असेल, त्याच्यामध्ये इनोवा आहे, सोबतच क्रिस्टा आहे, फॉर्च्युनर आहे किंवा अल्टो आहे, ज्या 4 व्हीलर गाड्या आहेत त्या सर्व गाड्या यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। परंतु टॅक्सी असेल, ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला याच्यामध्ये लाभ दिला जाणार आहे। सोबतच शेवटची आणि महत्त्वाची अत्यंत आनंदाची बातमी जी आलेली आहे ती सुद्धा बघणार आहोत, परंतु 5वी पात्रता सुद्धा लक्षात घ्या। बघा, अर्जदार बहिणीच्या कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसली पाहिजे। सोबतच स्वतःच्या नावाने एखादा NA प्लॉट विकत घेतलेला असेल किंवा फ्लॅट विकत घेतलेला असेल तर तुम्हाला याच्यामधून अपात्र केलं जाणार आहे। तुमच्या आधार कार्डाच्या आधारावरती तुमची जी प्रॉपर्टी असेल किंवा तुम्हाला किती टॅक्स भरावा लागतो या गोष्टी सुद्धा सरकारपर्यंत पोहोचत असतात। म्हणजे सरासरी तुमचा सर्व डाटा सरकारकडे अगोदरच असतो, त्यामुळे अपात्र की पात्र सरकार 2 मिनिटांमध्ये लगेच लक्षात घेणार आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता कधी विस्तारित होणार आहे त्याची तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे। बघा, आजची तारीख आहे 21 डिसेंबर, सोबतच उद्या 22 डिसेंबरला रविवार असल्यामुळे हे पैसे विस्तारित केले जाणार नाही। सोबतच 23 डिसेंबर आणि 24 डिसेंबर म्हणजेच 1, 2 आणि 3 या 3 दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपयांचा विस्तारित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा विस्तारित होणार आहे। सोबतच संक्रांतीचा जो बोनस सांगण्यात आलेला आहे तर तो 3,000 रुपयांचा आहे। तो 3,000 रुपयांचा बोनस सुद्धा विस्तारित लवकरच होणार आहे, परंतु मागील पैसे अगोदर विस्तारित होतील, त्यानंतर तुम्हाला संक्रांतीचा बोनस विस्तारित करण्याचे आदेश सुद्धा
देण्यात येणार आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा 90% बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब काय म्हटले आहे ते सुद्धा लक्षात घ्या। फक्त याच महिलांना आज पैसे येणार आहेत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आता काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे सुद्धा अगदी झटपट पद्धतीने सांगणार आहे, परंतु यांना अगोदर मागील पैसे विस्तारित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला या जिल्ह्यांमध्ये कोणकोणते पैसे विस्तारित होणार आहे ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा महत्त्वाचं जे काम करायचं आहे ते म्हणजे आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक करणं गरजेचं आहे। तर तुम्ही अगोदरच लिंक केलेलं असेल, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आधार कार्डमध्ये जर काय अपडेट आलेले असेल तर तुमचे बँक खाते सुद्धा डिॲक्टिव्ह सुद्धा होऊ शकते। बघा या ठिकाणी बघू शकता, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन अशा पद्धतीने जर टिक दाखवली तर तुमचे आधार कार्ड खरोखर बँकेला लिंक झालेलं आहे। तुम्हाला पैसे येण्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। बघा माय आधार, आधार सर्व्हिसेस, चेक आधार आणि बँक लिंकिंग स्टेटस। तर तुम्हाला माय आधार या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे, आपला आधार नंबर टाकून त्याच्यावरती येणारा OTP सबमिट करायचा आहे। त्यानंतर तुमच्या बँकेचं नाव दाखवणार आहे, सोबतच खरोखर तुमचं बँक खातं लिंक आहे का हे सुद्धा दाखवणार आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता येणार नाही। जशा पद्धतीने मागील काही महिलांना सुद्धा 7,500 रुपये अजून आलेले नाही। सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 महिलांच्या खात्यामध्ये अन्नपूर्णा योजनेचे 2,500 रुपये सुद्धा विस्तारित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। एकतर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या असाव्यात किंवा तुम्ही थेट मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलेला असेल आणि तो फॉर्म जर पात्र ठरलेला असेल आणि गॅस कनेक्शन तुमच्या नावावरती असेल तर 100% आज तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे विस्तारित करण्यात येणार आहेत। सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये बँकांविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशा अपडेट येत होत्या की ही बँक चालणार आहे, ही बँक चालणार नाही, परंतु गव्हर्नमेंटने स्पष्ट सांगितलेलं आहे की राज्यामधील जेवढ्या पण बँक आहेत तर त्या सर्व बँकेमध्ये तुमच्या कोणतंही खातं असेल तरी पण तुम्हाला काही अडचण नाही। परंतु काही ग्रामीण क्षेत्रामधील अशा बँका आहेत की त्या बँकेना DBT नाही, त्यामुळे काही महिलांना मागील पैसे सुद्धा आलेले नाही। त्यांनी सुद्धा काय करायचं आहे ते सुद्धा सांगतो, परंतु प्रमुख या बँकेमध्ये खाते असल्यास काळजी करायची काही गरज नाही। बघा ॲक्सिस बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया ही गव्हर्नमेंट मान्यता बँक आहे, सोबतच पोस्ट बँक सुद्धा अगोदरच बघितली। बघा युनियन बँक ऑफ इंडिया आहे, IDBI बँक, कॅनरा बँक आहे, येस बँक आहे, इंडस बँक आहे, बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक आणि HDFC बँक या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100% लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपयांचा विस्तारित करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा काळजी करू नका। परंतु यात व्यतिरिक्त जर तुमची कोणती एखादी बँक असेल तर त्या बँकेला आजच व्हिजिट करा, त्या बँकेमध्ये जाऊन चेक करा की आपले आधार कार्ड खरोखर लिंक झालेले आहे का, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित होणार नाहीत। सोबतच आजची तारीख आहे 21 डिसेंबर, आज वार शनिवार आहे, तर आज प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। बघा तुमचा जिल्हा सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे का ते सुद्धा चेक करा। याच्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला। बघा अकोला या भागामध्ये काही माता भगिनींना अजून सुद्धा मागील पैसे आलेले नाही। सोबतच अमरावती आहे, नगर आहे, सोबतच बीड आहे, औरंगाबाद, बुलढाणा, भंडारा आहे, चंद्रपूर आहे, हिंगोली आहे, गोंदिया आहे, गडचिरोली आहे आणि धुळे आहे। या प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे आजच विस्तारित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आता याच्यामध्ये 2100 रुपयांचा 6वा हप्ता, सोबतच मागील 7,500 रुपये जर आले नसतील तर ते पैसे आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा विस्तारित होणार आहे। राज्यामधील 1,46,00,000 महिलांनी या गोष्टी करून घ्यायच्या आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेमधील काही महिलांचे फॉर्म अपात्र सुद्धा केले जाणार आहे। सोबतच दुसऱ्या टप्प्यामधील जे 12 जिल्हे सांगण्यात आलेले आहेत तर हे दुसरे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा बघून घ्यात। बघा जालना आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, सोबतच लातूर आहे, मुंबई आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद आणि पुणे अशा पद्धतीने दुसऱ्या टप्प्यांमधील 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आणि सोबतच मागील पैसे सुद्धा विस्तारित करा असे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत। सोबतच शेवटच्या टप्प्यामधील म्हणजे तिसऱ्या यादीमधील जे 12 जिल्हे आहेत त्याच्यामधले पहिला जिल्हा पालघर आहे, परभणी आहे, रत्नागिरी आहे, रायगड आहे, सातारा आहे, सांगली आहे, सोलापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ म्हणजेच हे शेवटचे 12 जिल्हे आहेत। तुम्हाला येत्या 3 दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपयांचा सोबतच मागील 7,500 रुपये
5 महिन्यांचे आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये विस्तारित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, जो नवीन अर्थसंकल्प तयार होणार आहे तर त्या अर्थसंकल्पासाठी 500 कोटी इतका निधी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत 3 गॅससाठी 500 कोटी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। सोबतच लाडक्या बहिणीसाठी सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा करण्यात आलेल्या आहेत। तर लाडक्या बहीण योजनेसाठी 5 वर्षांसाठी वेगळा निधी ठेवण्यात येणार आहे असं सुद्धा घोषित करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे माहिती अगदी सविस्तर दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।